आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। बीडमधल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड न्यायालयाने मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्त केलंय। काही महिन्यांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावरती शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर इथल्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं। काल बीड न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो आज कारागृहातून बाहेर आलेला आहे। खोक्या भोसलेचं हे प्रकरण बरंच गाजलेलं होतं, कारण याच्या आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं आणि त्यानंतर बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या दृष्टीने रेडारवरती आलेला होता। आणि याच दरम्यान सतीश भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतरही प्रचंड मोठी त्याची चर्चा झाली, त्यावरती गदारोळ झाला। याच अनुषंगाने आपले प्रतिनिधी विकास माने आपल्याला अधिक माहिती देतील। विकास, निश्चितपूर्वी सतीश उर्फ भोसले जो आहे तो या ठिकाणी त्याला आता अखेर जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्याची निर्दोष मुक्तता जी आहे ती या संपूर्ण प्रकरणात करण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे, पुढे आलेलं आहे। आपण पाहिलं असेल की जवळपास वर्षभराच्या पूर्वी एक व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावरती व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीला सतीश भोसले जो आहे तो बेदम मारहाण करताना बॅटीने पाहताना मिळाला होता आणि याच अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई जी आहे ती देखील करण्यात आलेली होती। याबरोबरच बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामध्ये देखील एक गुन्हा जो होता तो देखील त्याच्यावरती दाखल झालेला होता। या संपूर्ण प्रकरणात जवळपास वर्षभराहून अधिकच्या कालावधीमध्ये तो बीडच्या जिल्हा कारागृह असेल त्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर येथील देखील कारागृहामध्ये होता आणि अखेर आता या ठिकाणी त्याला जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे। त्याची यातील जी काही गुन्हे आहेत त्यातून निर्दोष मुक्तता जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। खरं तर काल या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयाने आपली मांडलेली आहे। त्याच्यानंतर सध्या आता सतीश भोसले जो आहे तो बाहेर देखील आलेला आहे। पूर्वी नक्कीच विकास, या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर भाजपचे नेते सुरेश धस, आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यामुळे हे प्रकरण आणखीनच गाजलेलं होतं, परंतु आता खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे।